स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओचा विषय असा आहे की येत्या बुधवारी म्हणजे 28 फेब्रुवारीला संकष्टी चतुर्थी आहे. तर त्या दिवशी आपल्याला करता येण्यासारख्या ज्या सेवा आहे त्या कशा प्रकारे करायच्या आहे, त्याचे महत्व, पूजा विधी हेच आज आपण जाणून घेऊया. संकष्टी चतुर्थीचा अर्थ आहे संकटांपासून मुक्ती मिळणे. या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केल्याने ते आपले सगळे दुःख दूर करत असतात आणि त्याशिवाय आपल्या घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे ती देखील दूर होत असते आणि घरातले सर्व अडथळे अडचणी जे संकटे आहेत ते देखील दूर होतात आणि त्यासोबत आपल्याला यश, धन, वैभव, कीर्ती यांची सर्वांची प्राप्ती होत असते. चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयापासून तर चंद्रोदय होईपर्यंत उपवास ठेवल्याने व्रताचे पूर्ण फळ आपल्याला भेटत असते आणि या दिवशी लाल रंगाचे वस्त्र घालणे खूप जास्त शुभ मानले जाते आणि उपवास केल्याने उपवास आणि पाळणे यामुळे आपल्यामध्ये आत्मशिस्त, आत्मनियंत्रण आणि सजगतेची भावना निर्माण होत असते आणि या दिवशी दिवसभर आपल्याला त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि दैवी हस्तक्षेप मिळवण्यासाठी शक्तिशाली गणेश मंत्रांचे आणि स्तोत्रांचे आपल्याला त्या दिवशी जप करायचे आहे, स्तोत्र मंत्र पठण करायचे आहे आणि या दिवशी चंद्र दर्शन झाल्यावर उपवास मोडतो. कोणतेही अन्न सेवन करण्यापूर्वी भक्त भगवान गणेशाची प्रार्थना करतात आणि कृतज्ञता व्यक्त करतात, त्यांचा आदर व्यक्त करतात आणि त्यांचे सतत आपल्यासाठी आशीर्वाद घेत असतात. भगवान गणेशाची उपासना ही एखाद्याच्या मार्गातील अडथळे आणि आव्हान दूर करते आणि मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळवण्याचा हा एक प्रसंग बनवते असे सांगतात. भक्ती आणि प्रार्थनेची कृती नेहमी नम्रतेची भावना आणि दैवाशी संबंध वाढवत असते. उपवास आणि अशा प्रकारच्या ज्या विधी आहेत त्या आपल्याला आपल्या जीवनावर विचार करण्यासाठी, त्यांच्या कृतींचे मूल्यांकन करण्यासाठी आणि वैयक्तिक वाढीसाठी प्रयत्न करण्यास आपल्याला प्रोत्साहित करत असतात. त्याशिवाय उपवास आपल्याला भौतिक सुखसोयींच्या अनिश्चिततेची आठवण करून देतो आणि त्यांना अलिप्तता जोपासण्यात प्रोत्साहित करत असतो. संकष्टी चतुर्थी भगवान श्री गणेशाच्या कृपेचे प्रतीक आहे, जो आपल्या परोपकारीने आध्यात्मिक आणि सांसारिक प्रगतीमध्ये अडथळा आणणारे अडथळे जे असतात ते दूर करत असतो. तर येणाऱ्या बुधवारी आपल्याला धनप्राप्तीसाठीचा एक महत्वाचा उपाय या दिवशी करायचा आहे आणि तो म्हणजे असा आहे की या दिवशी आपली पूजा झाल्यावर आपल्याला एक हिरव्या रंगाची वस्तू, वेलदोडा जो येत असतो तो आणि कोणत्याही हिरव्या रंगाचे वस्त्र, ब्लाउज पीस असू द्या, कोणतेही हिरव्या रंगाचं कापड तेही चालेल, हे आपल्याला या दिवशी किन्नरांना दान करायचं आहे आणि हा उपाय केल्यामुळे आपल्याला धनप्राप्तीचे योग जुळून येतील आणि जी 7 जन्माचे आपले जे दारिद्र्य असतील ते अगदी नष्ट होणारच होणार. त्याचबरोबर या दिवशी शक्य झाल्यास गणपती अथर्व शीर्षाचे आपल्याला 21 आवर्तन करून अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांना. 21 मोदकांचा नैवेद्य देखील आपल्याला दाखवायचा आहे. तर अगदी लहानशा माहितीसोबत आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आय होप व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर सगळ्यांना शेअर करा, चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा नवीन छानच्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.